हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक होती जे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक दयाचा हरी वाटे दयाचा हरी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पर नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग 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 करू
गुरुचानुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नमः मनोजम मारुततुल्य वेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं वातावद्वजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणप्रपदे श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरणो रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चलो आवो जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन में चलो आवो जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन में चलो आवो जी पवन पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरशी पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा अगदी कर्तृत्ववान मुलामुलींचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की ब्रह्मांड नायक जगाचा चालक नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधनम बीज मव्यम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा तुम्ही म्हणाल ताई देवाची सत्ता सांगते पण देवाची सत्ता किती या जगावरती या विश्वावरती तर संतांनी सांगितलं देवाची सत्ता आहे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या वेळी एवढी अशी अगाध असणारी त्याची सत्ता तो जगाचा मालक आणि त्याच पंढरशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी चिरंजीव अधिराज बाळाच्या प्रथम वाढदिवसानिमित्तानं अगदी सुंदर असं केलेलं आपलं भव्य दिव्य कीर्तनाचं आयोजन नियोजन प्रयोजन आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे कार्यक्रमाचं निमित्त काय आहे खऱ्या अर्थानं अधिराज बाळाचा प्रथमच वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आणि बाळाच्या या पहिल्याच वाढदिवसानिमित्त अगदी इतकं सुंदर असं कीर्तनाचं नियोजन या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं टाळ्या जरा जोरात वाजवत जा हा
चार्जिंग केली ना सगळ्यांनी मग फक्त सांगितलं की टाळ्या फक्त जोरात वाजवायच्या. अगदी इतकं सुंदर असं नियोजन आयोजन प्रयोजन या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं या बाळाच्या आई वडिलांनाच धन्यता दिली पाहिजे. धन्य माता पिता तयाची या अभंग सेवेसाठी त्याचं निमित्त करून मी अभंग सेवेसाठी निवडलेलं आहे. महिला मंडळ सांगून जाईल मी तुम्हाला. सुंदर असं कार्यक्रमाचं कीर्तनाचं आयोजन नियोजन प्रयोजन या ठिकाणी आहे. पण अगदी अभंगाचा विस्तार साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल कळेल पचेल रुचेल इतक्या साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये अभंगाचा विस्तार मी करणार आहे. पण या कीर्तनाला मला ज्यांची सुंदर अशी साथ आहे अगदी आता त्यांचं वर्णन मी करावं इतकी मोठी मी नाही आहे. पण खऱ्या अर्थानं माझं आज भाग्य आहे की महाराष्ट्रातील एक नामवंत गायक आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरात टाळी वाजवा. अगदी गुरुजींचं वर्णन मी करावं दादा इतकी माझी पात्रता नाहीये. पण एक सांगून जाईल म्हणतात ना मज पामराय काही थोरपण पायीची वाहन पायी बरी. गुरुजी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. गुरुजींच्या चरणी नतमस्तक होईल. त्यांच्याच तोडीस तोड असणारे आदरणीय हरिभक्त परायण केदार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरात टाळी वाजवा. महाराजांच्याही चरणी नतमस्तक होईल. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण अंशराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर तिकडे आदरणीय हरिभक्त परायण गिरामन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचा जोरात टाळी वाजवा. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल. सर्वच हरिभक्त परायण मंडळी आमचे बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्याही चरणी नतमस्तक होईल. इथं अगदी सगळे वयानं अधिकारानं ज्ञानानं तपानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. म्हणून सगळ्यांच्या चरणी माझं नतमस्तक आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल. सगळ्यांना माझं वंदन आहे. आणि मृदंगाला मला ज्यांची सुंदर अशी साथ आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक मृदंग विशारद आदरणीय हरिभक्त परायण कृष्ण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरात टाळी वाजवा. त्याचबरोबर त्यांच्याच तोडीस तोड असणारे आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक मृदंग विशारद आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. सगळ्यांना अगदी मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल. खऱ्या अर्थानं माझ्या अंतकरणातला भाव जे तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहेत. माझा आवाज आमचा सगळ्यांचा आवाज जे शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. आदरणीय शिंदे दादांची सुंदर सिस्टम आहे म्हणून त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. सगळ्यांना मनापासून अंतकरणापासून कोटी कोटी धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचे प्राप्त झाला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचे घडवून आला असे असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कथाकार आदरणीय हरिभक्त परायण मुकुंद महाराज गात असतील. महाराजांच्या संपर्कातून इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला म्हणून महाराजांच्याही चरणी नतमस्तक होईल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध नामांकित कीर्तनकार आहेत आदरणीय हरिभक्त परायण योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद. इथं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. नावं जर घ्यायला गेले तर रात्र पुरायची नाही. सर्वच अगदी पंचकृषीतून आलेले सर्व भाविकजन असतील. सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल. या परिसरात कुठेही कीर्तन असलं तर कीर्तनासाठी उपस्थित जिजा नेहमी कीर्तनाला असतात म्हणून जिजांच्याही चरणी नतमस्तक होईल. जिजांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत. त्यांचं सुंदर असं यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. गोडवा कीर्तनाचा यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून दादांनाही माझे धन्यवाद. त्याचबरोबर इकडं चॅनलचं नाव दादा वारकरी चटका दादांचं सुंदर या ठिकाणी चॅनल आहे. बोराटे दादा आहेत. दादांनाही धन्यवाद. सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल. गावातील सर्व तरुण मंडळी आहेत. कीर्तनकार कथाकार प्रवचनकार सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद. गावातील सर्व पुरुष मंडळ झाले ना सगळे झाले ना. बचत गट राहिला ते म्हणतात सगळ्याचे नाव घेतले आम्ही काय तुझा बांध कुरला का. बचत गट नाव घ्यायचे तुमचे घ्यायचे का घ्यायचे असतील तर सांगा. तशी काय अडचण नाही आहे कारण सगळ्यांच्या मला नावं मला पाठ आहेत. राधा अक्का असराक्का केसराक्का दगडाक्का दोंडाक्का पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या कीर्तन संपेपर्यंत घ्या. नथीवाल्या चष्म्यावाल्या सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल खऱ्या अर्थानं अगदी पहिलाच वाढदिवस या बाळाचा आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सांगून जाईल महिला मंडळ
आमच्या संतांनी सांगितलं, आम्ही सगळेजण या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहिलो, याच्यात नवल नाहीये. महाराष्ट्रातील नामांकित गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार सगळेजण या कीर्तनाला उपस्थित राहिले, याच्यात अजिबात नवल नाहीये. पण संतांनी सांगितलं, आजच्या या बाळाच्या कीर्तनाला साक्षात जगाचा मालक हजर आहे. कारण इतका सुंदर सोहळा एक दिवसाचं कीर्तन करणं, हे नियोजन करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये दादा. कारण आमच्या संतांनी सांगितलं, जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, तेथे कीर्तनाची गाला, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची शोभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची शोभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची जागा, पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. संतांनी सांगितलं, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तिथे. ज्या ठिकाणी कीर्तन होतं, जगाचा मालक साक्षात हजर असतो. आज या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं हे बाळ फार भाग्यवान आहे. बाळाचे आई वडील सुद्धा भाग्यवान आहेत. खऱ्या अर्थानं याच आई वडिलांनी यांनाच म्हणावं, धन्य माता पिता तयाची या. कारण इतकं छोटं बालक, त्या बाळाला अजून काही सुद्धा कळत नाही. टाळ कशाला म्हणतात, पखवाज कशाला म्हणतात. पण या ठिकाणी नामस्मरण घडतंय. मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की बाळाच्या या प्रथमच वाढदिवसानिमित्त काहीतरी नामस्मरण घडलं पाहिजे. म्हणून अगदी या परिवारानं, या आई वडिलांनं सुंदर असं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. पण तुम्हाला मी सांगून जाईल, महिला मंडळ मनामध्ये विचार आला असता की डीजे लावूनही वाढदिवस साजरा करता आला असताना, दारू पिऊनही करता आला असता. पण नाही, मनात एक इच्छा होती, मनात इच्छा जागृत झाली की कुठंतरी भगवंताचं नामस्मरण हे घडलं पाहिजे. म्हणून परत एकदा या परिवारासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. अगदी सुंदर असं नियोजन, आयोजन, प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून सगळ्यांना मनापासून परत धन्यवाद देईल आणि या अभंगाला सुरुवात. विठ्ठल दादा लक्षपूर्वक ऐका. अभंग सेवेसाठी निवडला मी जगद्गुरु तुकोबरायांचा. अगदी अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राला मी थोडासा स्पर्श करून जाईल. कारण मी तुम्हाला सांगू, मी नेहमी कीर्तनात सांगत असते, तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. अगदी पवित्र अशी आपली महाराष्ट्राची माती, आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी
चरित्र ते कुळ पावन, तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला सांगू महिला मंडळ, महाराष्ट्रात कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. प्रत्येक संतांचा अधिकार, प्रत्येक संतांचं चरित्र आपल्याला सांगत असतात. पण महाराजांनी किती जरी सांगितलं, किती जरी वर्णन केलं, ते जर आपण आचरणामध्ये आणलंच नाही तर त्याचा उपयोग जीवनात होत नाही. कारण संतांनी सांगितलं, संतांच्या अधिकारातून, संतांच्या वर्णनातून काहीतरी आपल्याला शिकण्यासारख्या गोष्टी असतात. कारण संतांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवत असतं. म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे, वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई, आणि त्या बहिणाबाईंनी या संताचं वर्णन केलं, या वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. कारण संत बहिणाबाई सांगतात, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. नामतयच किंकरा जैन केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आपल्याला इथपर्यंतचा अभंग घ्यायचा आहे. मला तुम्हाला सांगायचे, प्रत्येक संतांचं चरित्र फार मोठं आहे, प्रत्येक संतांचा अधिकार फार मोठा आहे. अगदी मी माझ्या मनानं संतांचा अधिकार तुम्हाला सांगावा इतकी मोठी मी नाहीये, पण संतांनी सांगितलंय दादा, जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार इतका मोठा आहे, इतका मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा. संतांचं वर्णन, तुकाराम 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 जगद्गुरु तुकोबरायांचं संतांचं वर्णन आहे. तुकाराम 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 तुकाराम, नाम घेता कापियम, नाम घेता कापियम, नाम घेता कापियम, नाम घेता कापियम. धन्य तू गोवा समर्थ, धन्य तू गोवा समर्थ, धन्य तू गोवा समर्थ, धन्य तू गोवा समर्थ. क्या बात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी. मुकुंद महाराज यांचं भजन ठेवलं असतं तरी मी ऐकायला आले असते. कारण इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर गातायत, इतकं सुंदर वाजवतात, असं वाटतं फक्त त्यांचंच ऐकावं. आज वातावरण असं झालंय, नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि त्यांच्या कीर्तनात जगाच्या मालकानं नाचावं. कारण संतांनी सांगितलं, एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली,
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळांसीला ह्या वाटी माझा ज्ञान राजा गोपाळांसीला ह्या वाटी माझा ज्ञान राजा गोपाळांसीला नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग देव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग अभंग बोलता रंग कीर्तनी वराला अभंग बोलता रंग कीर्तनी भराला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला नाचू लागला नाचू लागला एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळांसीला ह्या वाटी माझा ज्ञान राजा गोपाळांसीला ह्या इतकं सुंदर वातावरण आपल्या कीर्तनाचं म्हणून सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देईल. दादा लक्षपूर्वक ऐका तुम्हाला सांगत होते संतांचा अधिकार संतांचं चरित्र इतकं मोठं आहे जीवनामध्ये पण वैना मंडळ मी नेहमी कीर्तनात एक गोष्ट आवर्जून सांगते आपल्याला सगळ्यांचं चरित्र माहिती आपल्याला सगळ्या संतांचा अधिकार ज्ञात आहे पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगून जाईल कारण मला नाथांचं चरित्र जीवनात इतकं आवडतंय मी रोज कीर्तनात नाथांचं चरित्र सांगत असते कारण तुम्हाला सांगू का जीवन जगत असताना सगळ्या संतांकडे जर पाहायला गेलं तर सगळ्या संतांकडं एकच गुण आपल्याला पाहायला मिळतो पण माझ्या नाथरायांचं चरित्र असं आहे त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनात आहे कारण नाथबाबा शांत होते श्रीमंत होते आणि संत होते पहिला गुण होता शांत स्वामी एकनाथ माझा सगळ्या संतांचं चरित्र वेगळं आहे आणि नाथांचं चरित्र वेगळं आहे त्रिवेणी संगम संत शांत आणि श्रीमंत पहिला गुण होता शांत इतके शांत यमुन अंगावरी थुंकला प्रसाद देवानी मुक्त केला प्रसाद देवानी मुक्त केला प्रसाद देवानी मुक्त केला अंगावरी थुंकला प्रसाद देवानी मुक्त केला देवानी मुक्त केला प्रसाद देवानी मुक्त केला मुक्त केला मुक्त केला यवन अंगावर
अंगावरी थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला इतकी शांत होती. दुसरा गुण आहे संत. दादा आज या जगामध्ये जीवन जगत असताना बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणायचं कोणाला. कारण पोटासाठी फिरणारे संत जगात भरपूर पाहायला मिळतात. भगवे कपडे घालून फिरणारे संत भरपूर आहेत. गळ्यात मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत भरपूर आहेत. शास्त्र सांगते दादा त्यांना संत म्हणता येत नाही. संत म्हणायचं कोणाला, ज्यांच्या अंकित भगवंत. जगाच्या पाठीवर तेच खरे संत, कारण तेची संत तेची संत. आणि ज्यांचं हे विठ्ठल आहे त्यांना संत म्हणावं. आणि महिला मंडळ नाथांचा तिसरा गुण आहे श्रीमंत. नाथ बाबा इतके श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते की रोज देव्हाऱ्यातल्या देवांसाठी पुरणपोळ्याचा नैवेद्य नाथांच्या घरी होता. बचत गट कशाचा होता, कशाचा होता? बोलत नाही का तुम्ही दादा? घरी बोलता क्या? घरी बोलता? पुरुष मंडळ घरी बोलता का? घरी बोलू देत नसतील. इथं बोलायला काही अडचण? महिला मंडळ काही अडचण आहे का? काही इकडे काही पद्धत आहे कीर्तनात मौन धरायची? नाही ना, तसं काही नाही ना. मग मला सांगा, नाथांची श्रीमंती होती, रोज देवांसाठी पुरणपोळ्याचा नैवेद्य होता, नाथांची श्रीमंती. पण त्या नाथरायांचा अधिकार इतका आहे, जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, कपडे धुतली, भांडे घासली, सगळे काम जगाच्या मालकानं केली. मूर्ती एक नाथारी परमेती मूर्ती हो एक नाथारी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. जगाच्या मालकानं कावडीनं पाणी भरावं इतका मोठा अधिकार नाथांचा आहे. पण महिला मंडळ तुम्हाला मी सांगून जाईल, नाथ बाबांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली. आपल्याला हरिपाठ दिलं, भागवत दिलं, रामायण दिलं, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ दिला. नव्हे कूट अभंगाची रचना सुद्धा नाथ बाबांनी केलेली. पण दादा तुम्हाला सांगू का, कीर्तनामध्ये जर लोकांना जीव माया ब्रह्म मी एक ब्रह्माचा अंश आहे हे जर लोकांना सांगायला गेलं तर ते लोकांच्या डोक्यावरून जातं. ते आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचत नाही, आपल्याला ते कळतच नाही. इतका अवघड तत्वज्ञान आपल्याला कळत नाही. मग तेच अवघड तत्वज्ञान सोप्या भाषेत करून नाथ बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जीव काय आहे, ब्रह्म कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात, मी एक ब्रह्माचा अंश आहे हे आपल्याला कळण्यासाठी नाथांनी आपल्यासाठी निर्मिती केली ती भारुडाची. महिला मंडळ नाथांचे भारुड कधी ऐकले का? इतके सुंदर भारुड आहेत, कीर्तनात जर गायले असं वाटतं उठून कीर्तनात नाचावं. कारण नाथबाबा म्हणतात, या या शेजारणीनं भर नाही केलं गयो. काय चेहरे फुलले यांचे, आता गुलाबासारखेच झाले. नाथबाबा म्हणतात, या या शेजारणीनं भर नाही केलं गयो. मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. यडका मदन यडका मदन यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन. दारू 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 दारू
मावशा झोपायला लागले होते म्हणून मी भारुडं म्हटले. पण मला सांगायचं सगळ्या संतांचा अधिकार वेगळा आहे, सगळ्या संतांचं चरित्र वेगळं आहे. कारण अनु रेणू या तुकडा तुका आकाशा एवढा आभाळा एवढी ज्यांची उंची ते जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगताय. दादा आपल्या घरामध्ये जर सात्विक विचाराची मुलं जर जन्माला आली ना तर समजावं त्यांचा आनंद तालुक्याला नाही, गावाला नाही, जिल्ह्याला नाही, देशाला नाही, त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कल्या पुत्र होती जे सात्विक एवढी कल्या पुत्र होती जे सात्विक कुळी कल्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या 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 पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराने आपल्याला सांगितलं. दादा महिला मंडळ लक्ष देऊन कीर्तन ऐका, झोपू नका. का झोपा आल्यात 4 वाजेपर्यंत उठू देणार नाही. चालेल का? चालेल. बचत गट चालेल का? बोला काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. लक्ष देऊन कीर्तन आहे का. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. दादा आपल्या घरामध्ये जर सात्विक विचाराची मुलं जर जन्माला आली ना तर त्यांचा आनंद साक्षात जगाच्या मालकाला होतो. पण सात्विक विचाराची मुलं जन्माला येण्या अगोदर 4 प्रकारचं पुण्य जेव्हा आपल्या घरात एकत्रित येईल ना दादा तेव्हा समजावं आपल्या घरामध्ये सात्विक विचाराचा मुलगा जन्माला आलेला आहे. खऱ्या अर्थानं शास्त्रानं आपल्याला सांगितलं सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशीलो मातृपुण्येन मुलगा जर सुशील निवडला तर समजावं आईचं पुण्य आहे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता मुलगा जर चतुर निवडला समजावं वडिलांचं पुण्य आहे. मुलगा जर उदार निवडला समजावं वंशावळीचं पुण्य आहे. मुलगा जर भाग्यवान निवडला तर समजावं स्वतःचं पुण्य उदयाला आलं. मग 4 प्रकारचं पुण्य जेव्हा एकत्रित येतं तेव्हा आपल्या घरामध्ये सात्विक विचाराचा मुलगा जन्माला येत असतो. याच्या उलट शास्त्रानं आपल्याला सांगितलं घरात जर दारिद्र्य मुलं जन्माला आली, मूर्ख मुलं जर जन्माला आली त्याच्या पाठीमागं ही तुमचेच दोष आहेत. उन्मादू मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंशदोषेन कर्मदोषात दारिद्र्यता. मुलगा जर उन्मत्त निवडला आईचा दोष, मूर्ख जर निवडला वडिलांचा दोष, कंजूस निवडला वंशावळीचा दोष आणि दारिद्र्य जर जन्माला आला तर समजावं स्वतःचा दोष त्याच्यामध्ये आहे. मग तुम्हाला माझं सांगणं आहे घरामध्ये सात्विक विचाराची मुलं जन्माला येण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य तुम्हाला एकत्रित आणावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांवरती चांगले संस्कार करणं तुम्हाला काळाची गरज आहे. कारण महिला मंडळ माता भगिनी या कीर्तनातून तुम्हाला काही जरी घरी घेऊन जाता आलं नाही ना एवढा मुद्दा घरी घेऊन जा, आपलं कीर्तन सफल होईल.
प्रत्येकाला माझं सांगणं आहे, आपला मुलगा असला पाहिजे बाळ ध्रुवांच्या सारखा, आपला मुलगा असला पाहिजे प्रभू रामचंद्रांच्या सारखा, आपलाच मुलगा असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा. तेव्हा समजा, तेव्हा म्हणता येईल तयाचा हरिक वाटे देवा, तेव्हा जगाच्या मालकाला आनंद होतो. बाळ ध्रुवांच्या सारखा जर मुलगा जन्माला आला समजावं, जगाच्या मालकाला आनंद होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा जर मुलगा जन्माला आला तर समजावं, जगाच्या मालकाला नक्कीच आनंद होईल. पण आत्ताच्या कलियुगात तशी मुलं जन्माला येत नाहीत. त्याच्या पाठीमागं कारण फक्त महिला मंडळ तुम्ही आहात. तुम्ही मुलांना चांगले संस्कार देत नाही. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगता मुलांना संस्कार लावत नाही, लावत नाही, लावत नाही. लावतो ना आम्ही पण, लावताना तुम्ही संस्कार लावताना मुलांना, पण तुमचे संस्कार असे आहेत महिला मंडळ. तुमचा मुलगा जर रडायला लागला तर तुम्ही तुमच्या मुलाच्या हातामध्ये हरिपाठ देता ना, ज्ञानेश्वरी देता, तुकोबारांचा गाथा देता ना. मग काय देता बचत गट? काय पटकन सांगतात, काही वाटत सुद्धा नाही सांगायला. मोबाईल. पण जीवनात कधीतरी विचार करा महिला मंडळ, ह्या मोबाईलला इतकी पोरं बिघडायला लागली. माझं म्हणणं नाही मोबाईल वापरू नका, या मताचे मी नाहीये. कारण जे आम्ही स्वतः करतो दुसऱ्याला सांगू शकत नाही तुम्ही करू नका. नक्कीच वापरा, मोबाईलही वापरा. पण जीवन जगत असताना ज्या गोष्टीनं या देहाचं कल्याण होणार असेल ना, स्वाभिमानानं मान उंच करून या जगात आपण राहू शकतो असं जीवन कमीत कमी माणसानं जीवन जगत असताना जगलं पाहिजे. कारण राजांनी हे स्वराज्य उभं केलं. आपला मुलगा असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा. राजांनी हे स्वराज्य उभं केलं दादा, असं तसं केलं नाही. या देशामध्ये, या राज्यामध्ये, या भारतामध्ये प्रत्येक तरुण राजांची जयंती साजरी करतो, केली पाहिजे, करायलाच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आपल्याला आहे. दादा आज जर राजा घडले नसते ना, तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला बसलेलं नसतात, मी या ठिकाणी कीर्तनाला उभी राहिली नसते. दादा काही ठिकाणी जर गेलं ना, गुरुजी काही लोक आम्हाला सुद्धा प्रश्न करतात, ताई कीर्तनात राजांचा इतिहास सांगतात, तुमचे राजे का देव होते का? मला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला माहिती नाही. पण एक गोष्ट आवर्जून माहिती दादा, आज आमच्या राजांमुळे प्रत्येक मंदिरातला देव जिवंत आहे. इतके उपकार राजांचे आपल्यावरती आहे. कारण राजांनी घडवले दादा स्वराज्य. तसं मी सांगत नाही, गीतकारांनी सांगितलं राजांनी स्वराज्य कसं उभं केलं. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती, छत्रपती रामचे, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती, छत्रपती रामचे, दैवत छत्रपती. आतून करा महिला मंडळ, ज्यांना ज्यांना राजांचा स्वाभिमान आहे महिला मंडळ हात उंच करा. महिला मंडळ सगळ्यांनी सोबत टाळी वाजवायची. ऐका दादा, छत्रपती शिवाजी महाराज दादा, आठवा 350 वर्षापूर्वीचा काळाखंड कालखंड, मुघलांची सत्ता याच भारतावर या नाचत होती. जनतेला वाली कोणी राहिलेला नव्हता, गरिबांना कैवारी कोणी राहिलेला नव्हता. आपल्या डोळ्याच्या देखत आया बहिणींची अब्रू लुटल्या जात होती आणि मंदिरं उद्ध्वस्त केली जात होतात. टाळी. रस्त्यावर गायी कापल्या जात होत्या. जनतेला वाली नव्हता, गरिबांना कैवारी राहिलेला नव्हता. आणि अशाच्या काळोखामध्ये एक तेजपुंज जोर तळपणारा तारा या भूतलावरती अवतरला. तारीख 19 फेब्रुवारी 1630 साली जनतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज कीर्तिवंत समर्थ
ऐका महिला मंडळ, राजांनी स्वराज्य उभं केलं, असं केलं हे आम्ही सांगत नाहीत, गीतकारांनी सांगितलं. राजांनी हे स्वराज्य उभं केलं दादा, दारू पिऊन मावा खाऊन गुटखा खाऊन स्वराज्य उभं केलं नाही. आजच्या या कलियुगामधली मुलं काय करतात? डीजे लावून जयंती साजरी करतात. पुराव माझी विनंती, डीजे पुढं नक्कीच नाचा. नाचू नका असं म्हणत नाही, नक्कीच नाचा, पण राजांच्या विचाराची नशा करा आणि त्या नशेमध्ये डीजे समोर नाचा. तेव्हा तुमची शिवजयंती खऱ्या अर्थानं सफल होईल. कारण राजांसारखा मुलगा जर घरात जन्माला आला ना तर नक्कीच जगाच्या मालकाला आनंद होईल. तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि त्यांच्या कीर्तनामध्ये राजांनी येऊन बसावं, इतका मोठा अधिकार आहे. महिला मंडळ सांगणे माझं तुम्हाला, राजांनी स्वराज्य घडवलं असं तसं घडवलेलं नाही. 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन राजांनी हे स्वराज्य उभं केलं. कधी कोणत्या जातीचा विचार केला नाही, कधी कोणत्या कुळाचा विचार केला नाही, हा या जातीचा तो त्या जातीचा कधीच राजांनी विचार जीवनामध्ये केला नाही. सध्या देशात ते चालू आहे, पण राजांनी ते कधीच केलं नाही. तेव्हा स्वराज्य उभं राहिलं. तुम्हाला सांगू महिला मंडळ, गावात तमाशा आला तर आपली पोरं तमाशा पाहायला जातात. पण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी सांगितलं होतं राजांना, गावात तमाशा आला, राजा गेले, राजांना सांगितलं, राजा ओ राजा, बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा तुम्हाला व्हायचंय राजा. असे जर संस्कार मुलांना दिले तर नक्कीच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हारीक वाटी देवा. नक्कीच जगाच्या मालकाला आनंद होईल. कारण राजांनी स्वराज्य घडवले. कसं घडवलं सांगू? 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन राजांनी हे स्वराज्य उभं केलं. आपल्याला वाटतं माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा घडला पाहिजे, माझा मुलगा प्रभू रामचंद्रांच्या सारखा घडला पाहिजे, माझा मुलगा बाळध्रुवांच्या सारखा घडला पाहिजे. घडतील ना? का घडणार नाहीत? पण तसे चांगले संस्कार दिले तर नक्कीच घडतील. पण सध्याच्या कलियुगामध्ये महिला मंडळ संस्कार, मुलांवरती संस्कार करण्याची पद्धत जरा कमी झाली. इतके विचित्र मुलं जन्माला यायला लागली महिला मंडळ. आता आम्हाला रोज बाहेर फिरावं लागतं. रोज एका नमुन्याची लेकरं पाहायला मिळतात. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेल्याच्या नंतर मी आवरून सोफा सेटवर बसले. एक मुलगा मोबाईल खेळत खेळत माझ्याकडे आला. मला म्हणे, ताई तुमचा भरपूर अभ्यास असेल. म्हटलं हो आहे ना. तुम्हाला गाणं येतं का? मग गाणं. मी म्हटलं मला गाणं बिणं येत नाही. तो म्हणे ताई गाणं येत नाही म्हटल्यानंतर तुमचा अभ्यास असेल. म्हटलं हो आहे ना. तो म्हणे ताई जर तुमची आज्ञा असेल तर एक प्रश्न तुम्हाला विचारला तर चालेल का? म्हटलं चालेल ना. त्यांना असा प्रश्न केला महिला मंडळ. तो मला म्हणे, ताई पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती. ऐका बरं प्रश्न कसा आहे. पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती, पार्वती महादेवाला ओवाळायला जाती. मला म्हणे सांग बरं ताई ती कशावर उभी होती? सगळं विज्ञान, सगळं अध्यात्मातले सगळे पुस्तकं चाळले तरी याचं उत्तर कोणाला सापडायचं नाही. इतका अवघड प्रश्न विचारला. त्याला म्हटलं बाळ सगळे पुस्तकं पाहिले तरी याचं उत्तर मला काय कुठं सापडायचं नाही. या प्रश्नाचं उत्तर तूच सांग. त्यानं काय केलं? तो मला म्हटला होता ताई 400 रुपये लागतील. मग त्याला 400 दिले. त्यानं काय केलं? त्यातले 200 रिटर्न मला केले. म्हटलं बाळा असं कार्य केलं तू, जाऊ दे पैसे दिलं ते दिले, पण या प्रश्नाचं उत्तर काय मला आलं नाही. तू तरी या प्रश्नाचं उत्तर दे. तो म्हणे ताई किती वेड्या आहेत, लोकाला तत्वज्ञान शिकवता, साधा एक प्रश्न तुम्हाला सुटत नाही. ताई या प्रश्नाचं उत्तर मलाच येत नाही, म्हणून तुम्हाला 200 मला 200. कसा आनंद होणार आहे महिला मंडळ? अशी जर मुलं जन्माला आली तर जगाच्या मालकाला कसा आनंद होणार आहे? इतकी विचित्र मुलं आहेत. आमच्या गावाशेजारी एक गाव आहे आणि त्या गावचा नियम आहे, प्रत्येक एकादशीला त्या गावामध्ये कीर्तन होतं. गावची पद्धत आहे. आणि असंच एकादशीला एका महाराजांचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर त्या गावाला एक पाटील आहेत. आणि त्या गावचा नियम आहे, कुठलाही महाराज गावामध्ये आला तर त्याला चहा पिल्याशिवाय जाऊ देत. चहा पिल्याशिवाय जाऊ देत. मला पाजा असं म्हणत नाही. हा अजिबात म्हणत नाही, कारण मी चहाच घेत नाही. पण सांगते तुम्हाला, गावचा नियम आहे, गावात महाराज आले की चहा पिल्याशिवाय जाऊ देत नाहीत. एका महाराजांचं कीर्तन झालं आणि महाराज गाडीत बसले आणि गावाकडे निघाले. पाटील भिंतीसारखे आडवे उभे झाले. ओ महाराज म्हणे गावचा नियम मोडता येणार नाही. महाराज म्हटले पाटील कीर्तनात काही चुकलं का? नाही नाही म्हणे कीर्तन 1 नंबर झालं. कीर्तनाचा नादच करायचं नाही, असं कीर्तन 1 नंबर झालं. पण गावचा नियम आहे, चहा पिल्याशिवाय कुठल्याच महाराजांना गावाच्या बाहेर आम्ही जाऊ देत नाहीत. ठीक आहे म्हणे.
पण त्या महाराजांनी सांगितलं, पाटील मला पुढचं कीर्तन जरा दूर आहे, मी जर मला पाठवलं तुम्ही तर बरं होईल, पुढच्या वेळेस जर आलो तर तुमचं जेवण करून जाईल. नाही नाही म्हणे, चहा पिल्याशिवाय जाता येणार नाही. पाटलाच्या हट्टापुढं महाराजांना जावं लागलं. महाराज घरी गेले आणि त्या पाटलाला 2 कट्टी होती. महिला मंडळ इतके मोबाईलनं पागल झालती, इतके वेडी झालती. त्याच्यातले एका कट्ट्याला कुठून कळालं, आपल्या घरी महाराज आले. कृष्णा महाराज, नवनाथ महाराज इतकं पळत आलं, ते इतकं पळत आलं, इतकं पळत आलं आणि महाराजा शेजारी दणकीन बसलं. आवाज नाही आला. जसं ते दणकीन बसलं तशी महाराज टुनकीनवर उडाले. असं 2 तास वरती फेलला चक्रा घेत होते. खाली पडले, स्वतःला चिमटा घेऊन पाहतात मी जिवंत आहे का. पुन्हा सोफा सेटवर बसले, पुन्हा तेच कट्ट्याला महाराजांच्या शेजारी बसलं. महाराजांच्या शेजारी होती महाराजांची पिशवी, त्याच्यामध्ये होतं नारळ, शाल आणि पाकिट. त्यानं काय केलं, पिशवीत हात घालायला चालू केला. महाराज म्हटले, नारळ घेतलं तरी चालेल, शाल घेतली तरी चालेल. पाकिटाला जर हात लावला पुढचं कीर्तन कॅन्सल. महाराजांनी काय केलं, हळूच चिमटा घेतला, त्यानं क्विक केलं, महाराजाच्या समोर येऊन उभं राहिलं. आता लहान लेकराला फार राग येतो, हाणलं मारलं की राग येतो त्यांना. त्याला इतका राग आला, असं महाराजांकडे पाहायचं, मोठे मोठे डोळे करून महाराजांना म्हणायचं, बदला लेकर. मग त्यानं काय केलं, महाराजांच्या अशा मोठ्या मोठ्या मिशा होत्या. पूर्वीच्या काळातले महाराज अशा मोठ्या मोठ्या मिशा, लिंबू फेकले तरी मिशीवर बसायचं. आता संपलं, कलियुग आहे, काही बोलत नाही मी जास्त. पूर्वीच्या काळातले महाराज, महिला मंडळ, त्यानं काय केलं, महाराजांच्या मिशा धरल्या, चिकू 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 करायला लागले. महाराज म्हणतात, पाटील अहो या लेकराला आवरा की. पाटीलला बी म्हणतात, बाबा असू द्या, त्याला दोऱ्याला लटकायची सवय. तेवढ्यात चहा आला. महाराज म्हटले, पटकन कपातला चहा बशी तो चहा पिऊन माझी सुटका करतो. महाराजांनी काय केलं, बशी घेतली, बशीमध्ये चहा होतला, बशी तोंडाला लावली, चहा प्यायला लागले. तेच काट्टा आलं आणि दुसऱ्या साईडनी बशीला तोंड लावलं. पुरुष मंडळ ते पाटलाचं होतं, पण काही स्वच्छ नव्हतं. नाकातून गंगाजी म्हणून वाहत होते, त्याच्यावर 5-50 माशा बसलेल्या आणि तेवढ्या चहाची गरम आप त्याच्या नाकात गेली. आच्छी केलं, अवघा रंग एक झाला. महाराजांना इतकी किळस आली. महाराज म्हणतात, बाळ चहा तूच पी. नाही नाही बाबा, चहा तुमच्या सोबतच प्यायचा. कसं बस चहा पिले. आणि महाराज म्हणतात, पाटील अशी सोन्यासारखी तुकडे किती आहेत. तटातटा 4-5 गोंड्या तुटल्या पाटलाची. छाती फुगली. सोन्यासारखी म्हणल्यावर, सोन्यासारखी लेकरं म्हणल्यावर छाती फुगली पाटलाची. पाटील म्हणतात, बाबा तुमच्या आशीर्वादानं 2च आहेत. बाबा म्हटले, बरं झालं आमच्या आशीर्वाद आमच्याच मुळावर आले. बरं झालं म्हणे, 2 एक 10 असते तर गावात एक माणूस ठेवलं नसतं. एका सोन्याच्या तुकड्यानं मला इथं दर्शन दिलं पाटील, मग दुसरा सोन्याचा तुकडा कुठे. पाटील म्हटले, बाबा ते काय बाहेर बघा ना, दरवाजातून तुमच्या बुटात पाणी होते. अशी जर मुलं जन्माला आली तर महिला मंडळ कसा देवाला आनंद होणार आहे हो. मुलांवरती जर तुम्ही चांगले संस्कार केले तरच मुलं चांगली निवडतील आणि तरच जगाच्या मालकालाही आनंद होईल. देवाला मुलगा मागत असताना असा मागा माऊली ज्ञानोबारांसारखा, जगद्गुरु तुकोबारांच्या सारखा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा पुत्र भावाईचा गुंडा रतनी लोकी छेडा, रतनी लोकी छेडा, रतनी लोकी छेडा. पुत्र भावाईचा गुंडा रतनी लोकी छेडा, रतनी लोकी छेडा, रतनी लोकी, रतनी लोकी छेडा, रतनी लोकी छेडा. पुत्र भावा आईचा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. असा मुलगा मागा. आणि महिला मंडळ सांगणे, तुम्हाला देवाला मुलगी मागत असताना अशी मागा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. देवाला म्हणा, देवा एकच दे पण लाखात एक दे. 100 असून उपयोग नाही. देवाला म्हणा, एकच दे देवा पण लाखात एक दे. कारण मुलगी मागत असताना अशी मागा, संत मीराबाईंसारखी, संत जनाबाईंसारखी. कारण तुम्हाला सांगू महिला मंडळ, संत मीराबाईंनी जीवनात इतकी भक्ती केली, जीवनात इतकं भजन केलं. दादा राजाची मुलगी भजन करते म्हणून संत मीराबाईंना नेहमी हिणवत होते. स्वतःच्या बापानं, स्वतःच्या वडिलानं विषाचा प्याला दिला, घट 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 विष पिल्या, भुरळ आली आणि जमिनीवर पडल्या.
लक्षात आलं आई वडिलांच्या काही लागत नाही, कानामध्ये फक्त कृष्ण नामाचं उच्चारण केलं. संत मीराबाईंनी उठून उभं राहून भजन केलं. संत मीराबाईंनी नेहमी खावं त्या मूर्तीसोबत, राहावं त्या मूर्तीसोबत, झोपावं त्या मूर्तीसोबत, सतत आणि सतत एकच भजन संत मीराबाईंनी केलं. जय जय राधा, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. टाळी. जय जय राधा 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 राधा, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. म्हणा जय जय राधा रमण हरी बोल, जीवनात इतके भजन केले, इतकं भक्ती केली. महिला मंडळ तुम्हाला सांगू का, आपल्या गावातल्या जर 10-15 महिला भजनाकरता जात असतील आणि जर तुम्हाला घरच्यांचा विरोध असेल, एक तर भजन बंद करा नाहीतर विष प्या. काय करताल बचत गट? काय करताल? भजन बंद का विष पिताल? पिताल विष पिताल हो म्हणतात काही काही मावशी. आपण विष नाही पिऊ शकत, कारण जीवनात साधना नाही महिला मंडळ, जीवनात भक्ती नाही, जीवनात भजन नाही. संत मीराबाईंनी त्या मूर्तीसोबत खावं, राहावं, झोपावं, सगळं काही त्या मूर्तीसोबत. संत मीराबाईंनी वडिलांना सांगावं, बाबा लग्न झालंय माझं, त्या मूर्तीसोबत लग्न झालंय. संत मीराबाईंनी इतकी भजन जीवनात केलं, इतकी भक्ती जीवनात केली. संत मीराबाई नेहमी भजनामध्ये तल्लीन असायच्या आणि नेहमी भगवंताचं भजन करायच्या. हरे रामा हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा हो राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा हो राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा हो राम हरे कृष्णा हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्णा हरे राम. प्रत्येकाला विनंती, देवाकडे मुलगी मागत असताना संत मीराबाईंसारखी मागा, देवाला मुलगी मागत असताना जनाबाईंसारखी मागा. जगाच्या आपण देवाचं भजन करतो याच्यात नवल नाही, जगाच्या मालकानं आपलं भजन केलं पाहिजे, इतकी भक्ती आपल्या जीवनात असली पाहिजे. म्हणून तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरी वाटे देवा. महिला मंडळ तुम्हाला माझं सांगणं आहे,
तुम्ही काही जरी जीवनात नाही केलं ना, चांगले मुलं, सात्विक विचाराचे मुलं घरात जन्माला येण्यासाठी मुलांवरती चांगले संस्कार करा. माझं बाकी काहीही सांगणं नाही. असे संस्कार करा. महिला मंडळ, मी हा मुद्दा रोज कीर्तनात मांडते, कारण लेकराच्या भविष्यासाठी ही गोष्ट आहे. तुम्हाला माझं सांगणं आहे, महिला मंडळ मला हात उंच करून सांगा, इथं किती लोकांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे? पूर्ण गावात एकच आहेत. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांनी करा. पाहुणे बी करा, करा पाहुणे बी करा. एवढेच आहेत. बाकीचे महिला मंडळ तुमच्याकडे फक्त मोबाईलच आहे का? हा, गाथा नाही, हरिपाठ नाही, ज्ञानेश्वर नाही, काहीच नाही तुमच्याकडं. तुम्हाला माझं सांगणं आहे, आळंदीला जा, माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणून घरात ठेवा. फक्त ठेवू नका. मुलगा लहान आहे तोपर्यंत मुलाला सांगा, बाळ शाळेत चाललाय जा, पण शाळेत जाण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचून जा. महिला मंडळ, तुमचा मुलगा जेव्हा जीवनात ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचेल ना, तुमचा मुलगा जीवनात सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दादा, ही ताकद माऊली ज्ञानोबरांची, माऊलींच्या ग्रंथाची. तुम्हाला सांगू, तरुण मंडळीला माझं सांगणं आहे, बाहेर देशात लोक या ग्रंथावर आज सुद्धा PhD करतायत, आज पण करतायत. देशाचं नाव सांगितलं, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 129 विद्यार्थी आजही असे आहेत ते माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वर PhD करतात. आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी फक्त पूजनीय आहे, तिचा अभ्यास करण्यासाठी नाही आहे, ती कधी आम्ही वाचत नाही. तुम्हाला वाटत असन ताई काहीतरी मनानं बरळत्यात, पण मनाचं नाही. संतांनी सांगितलं, एक तरी ओवी अनुभवावी.
भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. दादा संतांनी सुद्धा सांगितलंय कधीतरी महिला मंडळ जीवनात मुलाला काही जरी नाही देता आलं कमीत कमी ज्ञानेश्वरीची एकच ओवी तरी वाचायला सांगा, त्याच्या जीवनाचा सार होईल. तुम्हाला वाटत असेल ताई उगाच सांगतात, पण मी उगाच सांगत नाही. मी स्वतः अनुभवलंय, मी स्वतः वाचली, त्याची पारायणे मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगते. कारण माऊलींची ताकद इतकी मोठी आहे. माऊली ज्ञानोबरायांनी रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावले, इतकी ताकद माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपण सुद्धा ती वाचली पाहिजे, आपण सुद्धा ती आचरणात आणली पाहिजे. कारण जीवन जगत असताना चांगलं जीवन जगावा असं जर वाटत असेल तर संत विचाराची गरज तुम्हाला आणि मला तुमच्या जीवनामध्ये आहे. म्हणून तर तुकोबारांनी आपल्याला सांगितलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. वाटतं आपल्याला माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे, माझा मुलगा बाळ ध्रुवांच्या सारखा घडला पाहिजे, माझा मुलगा प्रभू रामचंद्रांच्या सारखा घडला पाहिजे. घडतील, नक्कीच घडतील, पण मुलांवर चांगले संस्कार करणं तुम्हाला काळाची गरज आहे. कारण मी तुम्हाला मगाशी सांगून गेली दादा, राजांनी स्वराज्य उभं केलं. 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन राजांनी स्वराज्य उभं केलं. कारण गीतकारांनी फार सुंदर सांगितलं, दिल वचन मा साहिबा वचन पूर्ण करी, दिल वचन मा साहिबा वचन पूर्ण करी. वय माझा ग शुभराजा ग बसला घोड्यावर, शुभराजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावर, शुभराजा ग बसला घोड्यावरी, माझा राजा ग बसला घोड्यावरी, बसला घोड्यावरी. 18 पगड जाती 16 सर समाज मराठमोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा. 18 पगड जाती 16 सर समाज मराठमोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा. शुभवाणी डंगव कोणी सुरय भूमी बल, शुभवाणी डंगव कोणी सुरय भूमी बल. वय माझा ग शुभराजा ग बसला घोड्यावर, शुभराजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावर, राजा ग बसला घोड्यावरी, माझा राजा ग बसला घोड्यावरी, शुभराजा ग बसला घोड्यावरी. मासाईवा दिलं वचन ती वचन पूर्ती केली, शिवरायाच्या जन्मानं ती पावन भरती झाली. मासाईवा दिलं वचन ती वचन पूर्ती केली, शिवरायाच्या जन्मानं ती पावन भरती झाली. प्रथम पहिलं शिर झुकवलं तिचा उचरणा बघी, प्रथम पहिलं शिर झुकवलं तिचा उचरणा बघी. वय माझा ग शुभराजा, माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. शुभराजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावर, शुभराजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावरी, शुभराजा ग बसला घोड्यावरी, राजा ग घोड्यावरी, घोड्यावरी. वाह वाह, टाळी वाजवा. अजून एकदा टाळी वाजवा, या लेकरासाठी वाजवा. नाचू द्या त्यांना, इथंच नाचू द्या, दुसरीकडे नाचण्यात अर्थ नाही. इथं नाचतील तर कुठल्या पदावर जातील सांगू शकत नाही, दुसरीकडे नाचतील. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे रंगी, नाच दीप लावू जगी, नाच कीर्तनाचे रंगी, नाच दीप लावू जगी, नाच दीप लावू जगी. नाचो 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 कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो
अंगी ज्ञानदीप लावू जगी. माणसानं नाचलं पाहिजे, कीर्तनात नाचावं, दुसरीकडं नाचू नये. म्हणून प्रत्येकाला विनंती. महिला मंडळ तुकोबाराने आपल्याला सांगितलं, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबाराय सांगतात, देवाला सुंदर नरदेह दिलेला आहे. मग माणसानं हिताच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे, माणसानं हित जागलं पाहिजे. तुकोबारांनी सांगितलं अभंगाचं पहिलं चरण. आपले याहिता आपले याहिता आपले याहिता जो असे जागता आपले याहिता जो असे जागता आपले याहिता से जागता आपले याहिता असे जागता आपले याहिता जो असे जागता याहिता जो असे जागता आपली याहिता जो असे जागता धन्य माता पिता धन्य माता पिता दयाचे कोळी कन्या पुत्र होई दे होई पुत्र होई दे सात्विका सात्विका. आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरांनी सांगितलं, दादा माणसानं हिताच्या ठिकाणी राहिलं पाहिजे, माणसानं स्वतःचं हित जागलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही सांगताय हिताच्या ठिकाणी जागं राहा, हित जागा म्हणजे नेमकं तरी काय करायचं, तर हित ते करावे, देवाचे चिंतन आणि करून या मन शुद्ध व्हावे. आपलंच अंतकरण शुद्ध करून भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायला सांगितलं. कारण जीवनामध्ये आपलं हित कशात असेल तर भगवंताच्या नामामध्ये आहे. आपल्या देहाचं सार्थक कशाने होणार असेल तर भगवंताच्या नामानंच होणार आहे. मग महिला मंडळ प्रत्येकाला माझी विनंती, संतांनी सांगितलं हित जागायचं म्हणजे काय करायचं. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. किंवा आवडे देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची, भाळावर चंदनाचा टिळा लावायचा, अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा ठेवायचा. जीवनात या जर गोष्टी केल्या तर संत सांगतात होय होय वारकरी पाहे पाहे ती पंढरी, पाहे पाहे ती पंढरी होय होय वार होय होय वार करी पाहे पाहे ती पंढरी. याच्याही पुढचा माझा तुम्हाला प्रश्न आहे दादा. आपल्याला वाटत असेल मी वारकरी झालं पाहिजे, पंढरीला गेलं पाहिजे, तर वारकरी होण्यासाठी पंढरीला जाणं गरजेचं आहे, पंढरपूरला जावं लागणार आहे. कारण संतांनी फार सुंदर प्रमाण दिलं. संत सांगतात पंढरी से जा रे अलनो संसारा, पंढरी से जा रे अलनो संसारा, पंढरी से जा रे अलनो संसारा, पंढरी से जा रे अलनो संसारा. दीनाचा सोयारा, दीनाचा सोयारा पांडुरंग, दोन्ही सास सास सास
सांगितलं, पंढरी से जा रे आल्यानो संसार, दिनाचा स्वैरा पांडुरंग. जीवनात गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची, बाळावर चंदनाचा टिळा लावायचा. आणि प्रत्येकाला विनंती आहे, महिला मंडळ माझी, आपलं हित कशात आहे हे जर माणसाला समजलं तर धन्यता आपल्याला नाही आपल्या आईवडिलांना दिली जाते. कारण धन्यता दिली कोणाला? धन्यता माता माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता बाबांनी जीवनात नामस्मरण केलं, भक्ती केलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. संताचं सांगणं आहे, गळ्यामध्ये योग्य वयात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे आणि योग्य वयातच घाला. कारण आता चावणा गेलं मग माळ घालायची उपयोग. हा, दात पडल्यावर 32च्या 32 रिटायर. ताई आता आम्हाला माळ घालायची उपयोग नाहीये. मी कीर्तनात सांगितलं, एका ठिकाणी योग्य वयात गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. कीर्तन संपल्यावर माझ्याकडे एक आजी आली, मला म्हणे, ताई मला माळ घाला ना. म्हटलं, आजी तुमच्या नातीसारखी मी इतकी मोठी नाही की माझ्या हातानं तुम्ही माळ घालावी. नाही नाही म्हणे ताई, तरी बी घालायची. म्हटलं, आजी बरं ठीक आहे माळ घालते, पण एक सांगा, 15 वर्षाच्या असताना माळ घातली नाही का? म्हणे नाही, घातली होती ताई. ज्या गुरुच्या हातानं घातली का तो गुरु मेला. ती माळ मी काढून टाकली. परत 25 वर्षाची झाली ताई, परत गळ्यात माळ घातली. ज्या गुरुच्या हातानं घातली का तोही गुरु मेला. परत ती माळ सुद्धा मी काढून टाकली. ताई परत 50 वर्षाची झाले, परत गळ्यात माळ घातली. ज्या गुरुच्या हातानं घातली का तोही गुरु मेला. ती सुद्धा माळ मी काढून टाकली. ताई आता तुमच्या हातानं घालायची. आजीला म्हटलं, आजी आता माझा बी नंबर लावता का? माणसानं योग्य वयात परमार्थ करावा, योग्य वयात नामस्मरण करावं, योग्य वयातच गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नेहमी घातली पाहिजे. म्हणून संताचं वारंवार सांगणं आहे, आपोलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची या. जीवनात कोणतंही चांगलं काम केलं तर नाव आपल्या आईवडिलांचं निघतं. जीवनात कोणतंही वाईट काम केलं तरी नाव कोणाचं? आईवडिलांचं. म्हणून जीवन जगत असताना चांगलं काम कारण हिताच्या ठिकाणी जागे राहा. जाता जाता एकच तुम्हाला हिंदी भजन म्हणून दाखवते आणि सेवेला पूर्णविराम देते. कारण भगवंताचं नामस्मरण इतकं श्रेष्ठ आहे, इतकं मोठं आहे की ते सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही. लाख माणसातून कदाचित एखाद्याला ते प्राप्त होतं. संतांनी फार सुंदर सांगितलं, लाखों में किसी एक को चुनते हैं, लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर, नयो जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. निकलेगा निकलेगा अरे निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर
भगवंताचं नाव आहे, म्हणून तेवढंच नामस्मरण जीवनात करा. आणि मला वारंवार सांगण्याचा माझा हेतू एकच आहे दादा, आपल्याकडं वेळ सुद्धा फार कमी राहिला आहे. संपला का? संपला वेळ? कीर्तनाचं नाही, आयुष्याचा. कीर्तनाचं संपलं मला माहिती आहे. 11:30 वाजलेत, तुम्हाला सुद्धा झोपा आल्यात. हां, पण आयुष्याचा वेळ सांगता येत नाही दादा, कुणी सांगू शकत नाही. महिला मंडळ इथं इतकी थाटात उभी राहून कीर्तन करते, घरी जाईपर्यंत राहील याची काही गॅरंटी आहे का? नाही, मारता लगेच. पण ही वस्तुस्थिती दादा सांगू शकत नाही, कोण कधीही जाईल. तुमचा माझा भरोसा देवानं दिलेला नाही. सुंदर आयुष्य बनवलं, इतकं सुंदर आयुष्य आहे दादा. मी सांगत असते आपलं आयुष्य किती सुंदर आहे. लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसेंट फॉरवर्ड सिस्टम. आयुष्य हा चित्रपट असा आहे त्या पद्धतीनं माणसाला जगता आला पाहिजे. जगाच्या मालकाने दिलंय दादा, पण या संधीचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे. म्हणून संत सांगतात आपोलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता. तर याच्या तुकोबारांनी सांगितलं, सात्विक विचाराच्या मुलांनी गीता भागवत ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. विठोबाचे तुकोबाराय म्हणतात, देवा जीवनामध्ये गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण करणारे मुलं जर असतील, भगवंताचं भजन करणारी मुलं जर असतील, तर त्यांची सेवा मला माझ्या जीवनात घडो. अभंगाचं शेवटचं कमने माझा घडो त्याची सेवा. तुका मने माझा घडो त्याची सेवा. माझा घडो त्याची सेवा. माझा माझा घडो त्याची सेवा. तुका मने माझा घडो त्याची सेवा. तुका मने माझा घडो त्याची सेवा. तुका मने माझा
बनी दया हर का वाट देवा दया 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 वाह वाह ताली वाजवा जोरात